या ठिकाणी ठाणेकरांचं भाग्य आहे की 51 पैलवानाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। एवढी मोठी संख्या आमच्या माहितीप्रमाणे अशा स्पर्धेमध्ये क्वचितच पाहायला मिळते, परंतु आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी क्रीडा अधिकारी मिनल पालंडे साहेब मॅडम आहेत, आपण या आखाड्यावरती यायचंय। महापौर चषक कुस्ती स्पर्धेतली ओपन गटातली पहिली कुस्ती सुरू होते आहे की ज्या कुस्तीची किंमत लाखो रुपये आहे। अशी कुस्ती पहिली कुस्ती या ठिकाणी सुरू होते आहे। आनंद लुटा आणि आबाने काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेचं आपण पालन करावं अशा प्रकारची मी विनंती कुस्ती मार्गदर्शक त्यांचे चाहते यांना करतोय। ज्या सूचना दिलेल्या आहेत कौतुक डाफळे कोल्हापूर, गाव पिंपळगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर। लवाजी साळुंके सोलापूर, व्हिडिओ कास्ट्यूम मध्ये हात वरती करा। लवाजी साळुंके आणि सरपंच राहणार आहेत सतीश कदम, आखाडा प्रमुख विकास पाटील, साइड पंच गणेश पाटील, वेळा अधिकारी पोपट निकम आणि कंट्रोलर राहणार आहेत अंकुश वलखडे आणि ज्युरी ऑफ अपील म्हणून अंकुश नलवडे आणि चंद्रशेखर शिंदे साहेब सर हे काम करणार आहेत। कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। यानंतर होणारी कुस्ती सन्माननीय पिंगळे साहेब धन्यवाद। अनिल खांडेकर सोलापूर, सूरज मदने सांगली। जरासा फिरतरा समोरचे जरा फिरत राहायचं। किती वेळ झाला? 24 सेकंद झाले। 35 ते 40 सेकंद। कौतुक डाफळे बद्दल सर माहिती सांगा चौगले सर। सांग। कौतुक डाफळे नावाप्रमाणेच कौतुक आहे। थोडस वजन कमी आहे महाराष्ट्र केसरी मध्ये, आक्रमक कुस्तीगीर आहे। स्टॅमिना करंट पॉवर तेवढ्याच थोडीच आहे। लवाजी साळुंके गाव सर्व्हिस गाव पिंपळगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, रेल्वे मध्ये सेवा करतोय कौतुक डाफळे। हे कुस्ती पासून मिळालेलं आहे, म्हणून बऱ्याच वेळा पालकांच्या मनामध्ये शंका येते की कुस्ती पासून काय फायदा। अशा नोकऱ्या देखील मिळू शकतात। आता 2% जागा रिझर्व्ह स्पोर्ट्स कोट्यामधून कालच कळंत्रे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 2% जागा स्पोर्ट्स डिपार्टमेंट मधून पोलीस डिपार्टमेंट मध्ये जाहीर होत आहे। एकेरी पट काढलेला आहे, गुणाची 2 गुणाची नोंद केलेली आहे। इराणी घातलेले आहे। कौतुक सांगा। लाल कास्ट्यूम मध्ये लढणारा इराणी घातलेला आहे। चीत करण्याचा प्रयत्न, इराणीवरती हुकूमत असणारा पैलवान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कौतुक डाफळे कोल्हापूर हे पैलवान विजयी। अभिनंदन आहे। अनिल खांडेकर सोलापूर रेड स्टोम, सूरज मदने सांगली कोल्हापूरच्या गोकुळ केसरीचा पण हा मानकरी आहे। कोल्हापूर महापौर चषकचाही मानकरी आहे। गेल्याच वर्षी कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा झाल्या। अनिल खांडेकर सोलापूर, सूरज मदने सांगली। डावावरती माहिती बऱ्याच वेळा या ठिकाणी पाठीमागून सूचना येते की डावावरती बोला। कुस्ती क्रमांक 1 कुस्ती गॅप करून पुढची कुस्ती घ्यायची, एक गॅप करून
11-12 ड्रॉ नंबर 11-12. यस. हा 3 नंबर कुस्ती. अनिल खांडेकर सोलापूर हातवरती करा. सूरज मधने सांगली. दत्ता नरळे सोलापूर रेड, संतोष दोरवड सोलापूर ब्ल्यू कास्टोम. हे सांगतो लाल होतं. दुसरी फेरी या ठिकाणी होणार आहे याची कृपया नोंद घ्या. महापौर चषक कुस्ती स्पर्धा ओपन गटामध्ये भाग घेणारे पैलवान त्यांचे मार्गदर्शक नोंद घ्या. भरांदाज मारण्याचा प्रयत्न, आरामात काम चालत नाही. परत खडाखडीनं मध्यभागी कुस्तीला प्रारंभ. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, नेटकी स्पर्धा, ज्याचं नियोजन अतिशय उत्तम तऱ्हेनं झालेलं आहे. कात्री लावण्याचा प्रयत्न होता रेडचा. झोनच्या बाहेर ब्ल्यूचा पाय गेला. रेडला परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ. पूर्ण पाय बाहेर नाही गेला होता. नाही. नीट बघत नाही, नजर बघत नाही बरोबर. हा पूर्ण बाहेर गेला पाहिजे. पाहिजे समजत नाही. लहान मुलं राहतं समजत कसं. हाक मारायचा प्रयत्न. या ठिकाणी संघर्ष प्रकाश खंदारे कुठं असेल तर त्यांचे परत भारंदाज मारण्याचा प्रयत्न केला जातोय. आजोबा या स्पीकरच्या ठिकाणी येऊन उपस्थित आहेत. तर त्या मुलानं इकडे यायचं. खंदारे, संघर्ष खंदारे हरवलेला आहे. अरे आता इकडे 6-4 स्कोर 6-4 आहे. 6-4 स्कोर आहे. रेड 6 ब्ल्यू 4. परत भारंदाज. कुस्तीनं फक्त आनंद, डोळ्यानं आनंद लुटायचा आहे. आणि खरोखरच आपलं प्रेम असेल तर खिशात हात घाला आणि पैलवानकीला आर्थिक मदत करा. एवढंच एक मी आपल्याला विनंती करतोय. आवाज बाहेरून मारून अचानक वस्ताद बनवू नका. कृपया नोंद घ्या, सहकार्य करा. डोळ्यांना कुस्ती पाहण्याचा आनंद लुटायचा आहे. ते डब्बे अशी झाली का रे. यानंतर होणारी कुस्ती आहे दत्ता नरळे सोलापूर, संतोष दोरवड सोलापूर. परत कब्जा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. 2 गुणाची नोंद.